नमस्कार, माझं नाव शुभम अरुण सातपुते. माझं कुटुंब 1902 पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या कामात आहे. इंगा लेदर्समध्ये आमचं एकच ध्येय आहे की काळाच्या पडद्यावर गेलेल्या कोल्हापुरी चप्पलीचे मूळ डिझाईन्स पुन्हा जिवंत करणे. हजारो वर्षापूर्वी ज्या चमड्यापासून, ज्या हातरंगीच्या चमड्यापासून कोल्हापुरी चप्पल तयार व्हायची आणि ज्या पद्धतीने ते व्हायची त्याच पद्धतीने अगदी आम्ही आजही कोल्हापुरी चप्पल बनवत आहोत. एखादा माणूस जेव्हा एक कोल्हापुरी चप्पल घालतो तर तो नुसतं कोल्हापुरी चप्पल घालत नसतो, तर हजारो वर्षापासून चालत आलेला एक वारसा घालत असतो. हे कोल्हापुरी चप्पल प्रामुख्याने 2 कम्युनिटी म्हणून टिकून आहे. आमचे ढोर बांधव जे कच्च्या चमड्याचं रूपांतर पक्क्या चमड्यात करतात आणि त्या चमड्यापासून, त्या टिकवलेल्या चमड्यापासून आमचे चर्मकार बांधव हे कोल्हापुरी चप्पल तयार करतात. आम्ही इंगा लेदर्समध्ये कोल्हापुरी चप्पलची बेसिक माहिती 7 ते 8 मिनिटात समजून सांगतो. म्हणजेच काय, चमड्याचे प्रकार किती, चमडं बनतं कसं, कोण बनवतं, त्यापासून चप्पल बनवणारी कम्युनिटी कुठली आणि त्यातले असणारे विविध पारंपरिक प्रकार. म्हणजेच काय, आपली कापशी, खास कोल्हापुरी, कुरुंदवाडी, भुईवादी, कापशीमध्ये असणारे 12 उपप्रकार, छत्रपती शाहू महाराज कुठले चप्पल घालायचे, सगळी शॉर्टमध्ये माहिती आपल्याला इथे इंगा लेदर्समध्ये मिळून जाईल. जसं आपल्यात एक म्हण आहे की साधूचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये, तसंच कोल्हापुरी चप्पलचा नेमका उगम कधी झाला, कधी बनली, हे कोणालाच माहिती नाही आहे. ही हजारो वर्षापूर्वीची कला आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजश्रय असणारा कलापैकी एक कला ही कोल्हापुरी चप्पल आहे. एक बेसिक रूल आहे, जेव्हा माणसाला त्या बाजूची कला, लागणारा वेळ आणि हजारो वर्षापूर्वीपासून आलेले काहीतरी ओरिजिनल पॅटर्न्स माहिती पडतात, तेव्हा तो नक्की कनेक्ट होतो, मग तो वयस्कर असो किंवा यंगर जनरेशन. आज आपल्या भारताची पॉप्युलेशन 145 कोटी आहे. यात जर आपण अधिक मशीनचा वापर करायला लागलो तर अनएम्प्लॉयमेंट वाढेल. जेवढी जास्त मशीनची इन्व्हॉल्वमेंट तेवढी अनएम्प्लॉयमेंट जास्त. ॲज अ कोल्हापुरी चप्पल आर्टिझन किंवा आपण कुठलेही क्राफ्ट पकडूया, हे क्राफ्ट जेवढे हातानं तुम्ही बनवाल, जेवढे लोकांच्या हाताची इन्व्हॉल्वमेंट असेल तेवढे जास्त एम्प्लॉयमेंट वाढेल आणि जेवढी जास्त मशीन तेवढे ते कमी. त्यामुळे माणसाने जास्तीत जास्त हँडमेडला जेवढं प्रोत्साहन द्यायला चालू करतील तेवढेच जास्त एम्प्लॉयमेंट ही वाढेल. इंगा लेदर्समध्ये आमचं एकच स्वप्न आहे, कोल्हापुरी चप्पलचे जे पारंपरिक डिझाईन्स आहेत ते भारतामध्ये आणि भारताबाहेर पोचवा. यातच आमचं खरं समाधान आहे. धन्यवाद.